नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सद्यस्थितीला जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक वाहनावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय. जे काही डिझेल असेल, पेट्रोल असेल, या वाहनांचा किंवा मेंटेनन्स वगैरे चार्जेस असेल किंवा याच्यामध्ये पेट्रोलवर होणारा खर्च असेल, डिझेल असेल किंवा अनेक गोष्टींचा जर विचार केला तर सध्या घडीला 2021 पासून जे काही आपलं शासन असेल ते इलेक्ट्रिक वाहनावर मोठ्या प्रमाणामध्ये भर देत आहे. लोकांनाही त्याकडे वळावं म्हणून अनेक प्रकारचं प्रोत्साहन सुद्धा देत आहे, बक्षीस देत आहे किंवा त्यांना अनेक मोठ्या इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये सूट सुद्धा देत आहे. ती सूट जर पाहिलं तर 20-20 लाखापर्यंतची सूट आहे. जसं वाहनाचा प्रकार असेल त्या पद्धतीची सूट त्याच्यामध्ये किंवा तुम्हाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे काही पथकर टॅक्स असेल ते सुद्धा तुम्हाला माफ केले जाणार आहेत. तर नेमकं जे काय आहे तर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नेमकं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर त्याच्यामध्ये जर पाहू शकला तुम्ही तर ही जी काही पॉलिसी आहे ती 2021 पासून ती होती आणि जे काही 21चं जे धोरण होतं, ते धोरण जे होतं ते त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये नवीन आणखी ॲड करून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन 2025 हे धोरण सुनिश्चित केलेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर टू व्हीलर तुमचा जर विचार घ्यायचा असेल तर तुम्हाला 10,000च्या आसपास तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळू शकतं. नेमकं हे सविस्तर प्रोसेस किंवा जी काही धोरण आहे ते 23 मे 2025 रोजी एक जी-आर निर्गमित केलेला आहे आणि त्या जी-आरमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा संपूर्ण जी-आर आपण थोडक्यामध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 23 मे 2025 रोजी हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि नेमका जी-आर त्याच्यामध्ये काय आहे तर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने जर पाहिलं तर 23 जुलै 2021च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 जाहीर केला आहे. तसेच जर पाहिलं तर शासन निर्णयामध्ये धोरणामधील जे काही विविध प्रोत्साहने व अंमलबजावणीची विभागनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु त्यानंतर जे काही शासन निर्णयाद्वारे परिवहन विभागास नोडल विभाग म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021ने अंमलबजावणीचा कालावधी जर पाहिला तर 31 मार्च 2025 पर्यंत होता, परंतु हा दिनांक 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 या कालावधीकरता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 25 लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर ते 25 धोरण मध्ये समाविष्ट पुढील बाबी करण्यात आलेल्या आहेत. त्याचा दृष्टिकोन काय आहे तर जे काही हे वाहनांचं जे काही उत्पादन असेल, वापर असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये याला चालना देणं आणि चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करून जे काही सुरक्षिततेचे योगदान देणाऱ्या शाश्वत आणि नाविन्यपूर्ण परिवहन योजनांना यांना प्रोत्साहन देऊन इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र राज्याला भारतातील एक आघाडीचे केंद्र म्हणून स्थापित करणं, त्याचे उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत. उद्दिष्ट पाहिले तर इलेक्ट्रिक वाहनांच्यामध्ये चालना देणं किंवा शहरी व ग्रामीण भागात इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरळीत परिचालनासाठी चार्जिंग विषयक पायसुविधा व्यापक करून देणं, वाहनांच्या सायलेन्सरमधून हरितगृह वायूंचे शून्य उत्सर्जन करून स्थानिक हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी बसेस असतील, मालवाहतूक, शहरी उपयोगी वाहनांचा ताफा इत्यादी मोठ्या प्रवाहांना इलेक्ट्रिक वाहनाच्या ह्याच्यामध्ये विशेष भर दिला जाणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास चालना देण्यात मोठ्या प्रमाणात हा एक उद्दिष्ट आहे. सार्वजनिक वाहनांच्या विद्युतीकरणास चालना देणे हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचं मजबूतीकरण करणं हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच काय ह्याच्यामध्ये तर सवलती व धोरणात्मक पाठबळाच्या आधारे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणं, ह्याची साखळी तयार करून बॅटरीच्या विकासनावर लक्ष केंद्रित करणं किंवा बॅटरीचे पुनर्चक्रण किंवा त्यांच्या घटकांचे उत्पादन करणं असणार आहे. संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणं, त्यानंतर स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल धोरणाची उद्दिष्टे जर पाहिलं तर धोरणात्मक उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. सर्व वाहनाला 30% दिलेलं आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाला 40%, L1 आणि L2, इलेक्ट्रिक 3 चाकी वाहने 40%. अशा पद्धतीने हे धोरणात्मक उद्दिष्टे दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय हा जी-आर जो आहे तो संपूर्ण www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही सविस्तर पाहू शकता, कारण की हा जी-आर खूप मोठा असल्यामुळे संपूर्ण इतके तुम्हाला माहिती सांगणं ह्याच्यामध्ये पॉसिबल होणार नाही आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी मागणी किंवा प्रोत्साहन त्याच्यामध्ये कसं दिले जाणार आहे तर इथे इलेक्ट्रिक दुचाकी जर वाहन असेल तर प्रोत्साहन मूळ किमतीच्या 10% असणार आहे आणि प्रोत्साहन मिळू शकणाऱ्या वाहनांची संख्या जर पाहिलं तर 1 लाखापर्यंत जेवढी वाहनाला असतील 1 लाखाच्या आसपास वाहनांना हे 10% दिले जाणार आहे.
प्रति वाहन जर पाहिलं तर जास्तीत जास्त त्यांना 10,000 रुपये एवढं प्रोत्साहन म्हणून कमी त्यांना लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीचे हे लाभ आहे. तुम्ही पाहू शकता की वाहनाच्या प्रकारानुसार हा तुम्हाला लाभ इथं मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेस किंवा M3 M4 खाजगी राज्य शहरी परिवहन यांनी जर घेतलं 10% म्हणलं तर त्यांना 1500 ह्याच्यामध्ये असणार आहे. प्रोत्साहन मिळू शकणाऱ्या वाहनाचे म्हणजे फक्त 1500 वाहनांना मिळणार आहे आणि त्याला जर ही जर पाहिलं तर रक्कम त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये 20 लाखापर्यंत आहे. अशा पद्धतीचं हे पण आहे. त्याच्यानंतर ही अनेक खाली दिलेली मागणी वगैरे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर पाहू शकता की त्याच्यामध्ये पथकरसुद्धा तुम्हाला माफ केला जाणार आहे. जर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पथकर माफ करणे हे सुद्धा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा दिलेला आहे. कारण की इलेक्ट्रिक वाहनं जेवढे तुम्ही वापर करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जाणार आहेत. परत चार्जिंग विषयक पायाभूत सुविधासुद्धा उभारल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन वगैरे असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये इथं उभारले जाणार आहे. त्याच्यामध्ये हे धोरण जे आहे ते पूर्ण इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025मध्ये जे काही 25ची पॉलिसी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक वाहन धोरण आहे. तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे ती डायरेक्टली तुम्ही GR हा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही स्वतः पाहू शकता. अशा पद्धतीनं हा एक GR आहे. त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रिक वाहन त्याच्यामध्ये पेट्रोलचा वगैरे काही तुम्हाला दंड वगैरे किंवा पेट्रोल भरायचे टेन्शन वगैरे डोक्याला राहणार नाही आहे. जर असेल कोणाच्या ह्याच्यामध्ये विचारामध्ये तर इथून पुढे तुम्ही जे काही ह्या पॉलिसीचा धोरणाचा किंवा ह्या GRच्या अंतर्गत तुम्हाला जो काही तुमचा लाभ मिळू शकतो किंवा कितीपर्यंत तुम्ही एखादी जर गाडी खरेदी करत असाल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची गाडी ती खरेदी असाल त्याच्या प्रकारानुसार तुम्हाला हे लाभ मिळणार आहे. जर तुम्ही 2 व्हीलर घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला 10,000पर्यंत लाभ मिळू शकतो. अशा पद्धतीचा एक GR निर्गमित करण्यात आलेला होता, तो आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काही एखादं इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा जर प्रयत्नात असाल किंवा तुम्हाला घ्यावं असं वाटत असेल तर अत्यंत सोयीस्कर पद्धतीचं किंवा तुमच्यासाठी लाभदायी असं जे काही धोरण असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला अनेक ठिकाणी आता चार्जिंग पॉईंटसुद्धा उभा केले जाणार आहेत. नॉर्मली तुमचं 2 व्हीलर घेत असाल, 4 व्हीलर घेत असाल तुम्हाला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस सूटसुद्धा दिली जात आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं जे काही असेल तर विचार घ्यायचा असाल तर हे GR जे आहे तो आपण आपला GR पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणतं वाहन घेणार आहात किंवा घ्यायचं असेल तर सविस्तर या GRच्या अनुषंगानं तुम्हाला किती सूट मिळणार आहे तो चार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. तो चार्ट पहा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कोणत्या पद्धतीचे वाहन घ्यायचं असेल त्या पद्धतीनं ती सूट वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि जे काही पर्यावरण जे दूषित होणार आहे ते इलेक्ट्रिक वाहनांमुळे त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट त्याच्यामध्ये की जे काही हे होऊ शकतं प्रदूषण ते टाळू शकता. इलेक्ट्रिक वाहनांमुळे त्याच्यामध्ये पेट्रोलचा खर्च असेल ते सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत एक असणार आहे. अशा पद्धतीचं जे काही हे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 होतं ते आपण पाहण्याचा संपूर्ण याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.